ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हातकणंगले दोरीने गळा आवळून महिलेचा खून, संशयित प्रियकर पसार। हातकणंगले येथील इंडस्ट्रियल इस्टेटकडे जाणाऱ्या मार्गावर 3 दिवसापूर्वी भाड्याने राहण्यास आलेल्या रुपाली दादासो गावडे वय 28 राहणार हिंगणगाव तालुका हातकणंगले हिचा आज सकाळी दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। गळ्याभोवती दोरीचे व्रण आढळले असून पोलिसांनी तिच्यासोबत राहत असलेला प्रियकर प्रकाश हदीमणी याच्यावर संशय व्यक्त केला असून तो आज सकाळपासून पसार आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत गावडे व हंदीमणी हे दोघेही हिंगणगाव येथील रहिवासी आहेत। काही महिन्यापूर्वी दोघे जण घरातून पळून गेले होते। 2 दिवसापूर्वी लक्ष्मी औद्योगिक वसाहत रोडवरील भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले होते। मंगळवारी सकाळी दरवाजा न गोडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी करता दरवाजा उघडला तर रुपाली गावडे हिचा मृतदेह त्यांना आढळून आला। घटनास्थळी तात्काळ हातकणंगले पोलीस दाखल झाले। पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव खेडकर यांनी पंचनामा केला। पंचनाम्यानंतर हातकणंगले ग्रामीण रुग्णालय उत्तरीय तपासणी करण्याकरता आली। मयत रुपालीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू असून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे, हातकणंगले।